परवा जे 24 तारखेला शितोळीनगर येथे आदत बैल मैदान जे झालं, या मैदानामध्ये सेमी क्रमांक 7 मध्ये जो निकालावरून जो वादविवाद निर्माण झालेला, तालुका कमिटीने जो निकाल दिला, तालुका कमिटी मोबाईलवरती बघून निकाल दिला. स्वतः आयोजक निकाली पंच तालुका कमिटीचे आणि जिल्हाधीश तिथं हजर होते. परत गाडी जाऊन त्यांनी निकाल बघितला. दोन्ही अँगलने निकाल, दोन्ही गाडी मालकांना, जी गाडी 2 नंबरला उतरलेली त्या गाडी मालक आणि जी गाडी 1 नंबरला उतरलेली अजय शेख यांची गाडी, त्यांच्याबरोबर असणारी बैलाबरोबर असणारी त्यांची मुलं स्वतः विठ्ठल नाना यांना आयोजकांनी आणि अध्यक्षांनी गाडीत घेऊन निकाल क्लिअर धावला. दोन्ही अँगलने निकाल धावला. दोन्ही अँगलचा निकाल बघून दुसऱ्या अँगलचा निकाल सामना म्हणून दिसत होता. तरी तो निकाल त्या टायमाला जरा झालं, तुझा माझा विषय झाला त्या दिवशी, पण तो निकाल दोघांना व्यवस्थित धावण्यात आला आणि दोन्ही बैल मालकांनी सामना म्हणून तो निकाल मान्य केला. आणि आज आम्ही स्वतः त्या दिवशी त्यांच्या जे बक्षीस प्रमाणपत्र आणि ढाल सन्मान चिन्ह त्यांना यात्रा कमिटी शितोळीनगर हे सर्व आयोजक आणि यात्रा कमिटी स्वतः अजय शेठ यांच्या घरी त्यांना ते देण्यात आले. त्या दिवशी अजय शेठ हजर नव्हते मैदानात, त्यामुळे मुलांनी तिथं विषय ऐकलेला नव्हता. अजय शेठनी स्वतःहून हा निकाल सगळ्यांनी दिलेला मान्य केला. त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की इथून पुढे सुद्धा कोणत्याही बैल मालकाने असं ज्यावेळेस विषय येतो स्वतः मोठ्या मनानं, जसं आज अजय शेठनी मान्य केलं, खटाव तालुका कमिटीचं जिल्हा स्वागत ऐकून यांनी हा विषय मान्य केला, त्याबद्दल तालुका कमिटी, शितोळीनगर ग्रामस्थ, यात्रा कमिटी यांच्याकडून अजय शेठ यांचं स्वागत करतो आम्ही. आणि इथून पुढं कोणत्याही बैलगाडी मालकांनी ज्या टायमाला असा विषय होईल त्या टायमाला मैदानामध्येच आयोजक असतील, तालुका कमिटी असेल आणि जिल्हा कमिटी असेल, यांच्याशी बसून तिथंच तो विषय मिटवला गेला पाहिजे आणि मिटणारच. इथून पुढे असा कधी विषय होणार नाही. आणि हा विषय प्रत्येक बैलगाडी मालकांनी मैदानाचा विषय मिटवून मोठ्या मनानं असा 19-20 निकाल असेल त्यांनी मान्य करावा आणि बैलगाडी क्षेत्रानं खटाव तालुक्याला अजिबात डाग लागला असं कुठल्याही बैल मालकानं वागू नये. खटाव तालुक्यात इथून पुढे जेवढी मैदान होतील निकालामध्ये पुढं जे आपण फक्की टाकतो तिथं प्रत्येक आयोजकाला सांगणार आहे की समजा 8 गाड्या पळतील तर 10 फाट्याला अखंड पट्टी टाकायची, जेणेकरून कॅमेऱ्यात दोन्ही बाजूनं पट्टी ही क्लिअर दिसली गेली पाहिजे. कारण त्यामुळंच प्रत्येक ठिकाणी पहिलं तोंडाच्या खाली पट्टी जर नसेल तर निकाली पंचांना, तालुका कमिटीला, आयोजकाला निकाल देताना त्या गोष्टीचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं इथून पुढे सगळ्या आयोजकाला माझं तालुका कमिटी म्हणून म्हणणं आहे की प्रत्येक आयोजकानं निकाल रेषेवरती फक्की टाकण्याऐवजी पट्टी टाकलेली सगळ्यात चांगली. तालुका कमिटी, जिल्हा कमिटी आणि मैदानाचे आयोजक त्यांच्या म्हणजे शब्दाला मान देऊन हा निकाल आम्ही मान्य केलेला आहे. आणि इथून पुढं हे महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे, इथून पुढं त्यांना पण हे करतो मी की इथून पुढं जरा जेवढं चांगलं होईल तेवढं मैदान करावं आणि पारंपरिक मैदान आहे.